तर 53 दिवसापासून मला टार्गेट केलं जातं असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुख हत्येमधील आरोपींना फाशी द्यावी ही माझी भूमिका असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले। सध्याचं राजकारण माझा राजीनामा घेण्यासाठी की संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी असा सवालही धनंजय मुंडेंनी केलाय। 53 दिवसांपासून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचं मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय। मंत्रिपद स्वीकारल्यानंतर भगवानगडाचं दर्शन घेतलं नव्हतं, आता मुंबईला जाण्याआधी त्यांचं दर्शन घेतल्याचं धनंजय मुंडे म्हणाले। हे संकट आज आलेलं नाहीये, 53 दिवसापासून आपण पाहताय। आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जाते, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो। आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही आहे। त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं, या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं असतं। तुम्हाला माझा राजीनामा हवाय की धनंजय देशमुखांना न्याय हवाय असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केलाय। तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी असल्याचं बजरंग सोनावणेंनी म्हटलंय। भूमिका आपण स्वतःहून मांडल्यानंतर त्याच्यानंतर काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन? तर माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे। जे या प्रकरणात दोषी आहेत त्या सर्वांच्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे, हीच माझी पहिल्या दिवसापासूनची प्रामाणिक मागणी आहे। त्या मागणीसाठी आम्ही झटतोय। राजीनामा आम्ही कुठे मागितलाय? आम्ही नैतिकता जर असेल तर सगळेजण म्हणतात की नैतिकता असेल तर राजीनामा द्या। दरम्यान आरोप सिद्ध झाला नाही किंवा धागेदोरे मिळाले नाहीत तर राजीनामा द्या हे म्हणणं संयुक्तिक नाही असं प्रवीण दरेकर म्हणाले। जर त्या ठिकाणी अजून त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला नाही, त्याचे काही धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत तर त्यांना लगेच त्या ठिकाणी आरोपी व्हा, तुम्ही गुन्हेगाराला साथ आहे आणि राजीनामा द्या असं मला वाटतं त्या ठिकाणी संयुक्तिक होऊ शकत नाही। माझ्या विरोधात काही महायुतीचे नेते बोलतायत, त्यावर वरिष्ठ नेत्यांना विचारा असं धनंजय मुंडे म्हणतायत। महायुतीच्या नेत्यांच्या आरोपांवर मी उत्तर देऊ शकत नसल्याचं देखील मुंडेंनी म्हटलंय। महायुतीतले जे कोण बोलतायत तर महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही। आपसात महायुतीमध्ये आमचे आमदार सुरेश धस आणि माननीय धनंजय मुंडे यामध्ये काहीतरी विसंवाद झाला आहे। तो विसंवाद दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। सुरेश धसे यांच्या काही बाबी ज्या सरपंचाच्या हत्येमध्ये न्याय मिळाला पाहिजे याकरता आहे। धनंजय मुंडे साहेबांचा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माझा दोष असेल तर माई केव्हाही तयार आहे। शेवटी आपल्याला थोडे याच्यातले जे काही दोघांमधला विषय आहे तो मी निश्चितपणे या दोघांमध्ये बसून यामधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे।